सकाळी उठून आंघोळ वगैरे करून झाडून मारून घेतला. नंतर देवपूजा केली. हे बघा, देवपूजा केल्याच्यानंतर किती प्रसन्न वाटतं. देवासाठी मी हे बघा हे असे छटाकावर कपडे आणलेले आहेत. छान दिसतं ते देवाच्या खाली आतरच्या. नाही तर कधी कधी आपण पीस वगैरे आतरतो ना, तर हे छान दिसतं. आरती घासून घेतली. आरती घाण झाली होती. चहा ठेवून घेतला. चहा उकळूपर्यंत इकडं मग गवारच्या शेंगा पण नीट करून उकडायला ठेवल्या. आणि काल जे आपण विरजण घातलं होतं ते फ्रीजमध्ये ठेवून दिलं थोड्या वेळासाठी. नंतर भाजी केली, वरण केलं. आणि बघा, उकडलेल्या शेंगाची भाजी खूप छान लागते. तुम्ही कधीतरी करून बघा. असं भाजी आणि वरण करून घेतलं. आज 2 वरण केले. हिरव्या मिरच्याचं पण केलं आणि लाल तिखटाचं पण वरण केलं. हे बघा, हे लाल तिखटाची फोडणी आहे. लाल तिखट टाकून घ्यायचं. सांबार मसाला टाकून घ्यायचा. याच्यामध्ये एक लाल मिरची असेल तर तेही टाकून घ्यायची. माझ्या लक्षात आलं नाही त्याच्यामुळे मी टाकली नाही नंतर. आणि याच्यामध्ये वरून कोथिंबीर टाकून चवीपुरतं मीठ टाकून एक बारीक गॅस करून उकळी मारून घ्यायची आणि बंद करून ठेवायचं गॅस. छान होतं हे पण वरण. तुमच्याकडे असेल तर याच्यात चिंच पण टाकू शकता तुम्ही. गरम पाणी करून चिंच भिजवून नंतर चाळणीने चाळून याच्यामध्ये पाणी टाकायचं. तसंही वरण छान लागतं. नंतर चपात्या वगैरे करून घेतल्या. चपात्या झाल्याच्यानंतर त्याच तव्यावर गरम तवा होता त्याच्यामुळे त्याच तव्यावर मी शेंगदाणे भाजून घेतले. तेवढीच गॅसची पण बचत होते. भांडे घासून घेतले. नंतर वटा वगैरे साफ करून घेतला. आणि नंतर वटा तेन धुवून घेतला. आणि भाजलेले शेंगदाणे ते वाटून घ्यायचे होते मला, त्याच्यामुळे आवरून घेतलं पटकन. नंतर अंदाजा हे किलोचे शेंगदाणे असतील, मी ते शेंगदाणे वाटून घेतले. आणि नंतर त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये धुवून ते साय काढायची होती मला. ती साय मिक्सरमध्ये घालून फिरवली. पण आज काय माहिती काय झालं होतं, परेशान केलं आज ह्या लोण्याने मला. लोणी शेवटपर्यंत काही निघालंच नाही. नंतर थोडं पाणी टाकून पण बघितलं मी फिरवून. फ्रीजमधलं टाकलं, कोमट पाणी करून टाकलं, परंतु आज लोणी काही निघालं नाही. त्याच्यामुळे ते ठेवून दिलं. म्हटलं बघू संध्याकाळी. किचन वाट्याच्या खालती थोडं पसारा झाला होता, ते काढून घेतला. व्यवस्थित धुवून पुसून वगैरे पेपर दुसरे टाकून घेतले त्याच्यावर आणि व्यवस्थित पसारा लावून घेतला. नंतर थोडंसं प्रोजेक्टमध्ये मदत करायची होती मला. तिला जमत नव्हतं त्याच्यामुळे नंतर मी तिला थोडं प्रोजेक्टमध्ये मदत करू लागली. आणि त्याचा अर्धा शूट घेतला आम्ही. ते थोडंसं चुकीचं लिहिण्यात आलं, त्याच्यामुळे फ्रेंडशिप बँड चिटकवून घेतले. आणि त्याच्यावर आम्ही कुंदाचे फुलं चिटकवलेत. त्याचा शूट घ्यायचा राहून गेला आमच्याकडून. आणि छान प्रोजेक्ट तयार केला. आणि नंतर लेकरांची शाळेत जायची वेळ झाली होती, त्याच्यामुळे आम्ही शाळेत निघालो. बाय, आज पुरतं एवढं.